डोंबिवलीतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांकडून जल्लोष साजरा। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे खात्यात आले। या पार्श्वभूमीवर डोंबिवली शिवसेना शाखेसमोर लाभार्थी महिलांनी आनंद साजरा केलाय। महिलांनी एकमेकांना पेढे वाटले। यावेळी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शहर प्रमुख राजेश मोरे आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। 3000 रुपये जमा होते। हा जो शब्द महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी जो तमाम महाराष्ट्रातील बहिणींना दिला होता, तो त्यांनी खरा करून दाखवला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे ज्या लाभार्थी बहिणी आहेत त्यांनी अर्ज केले आणि त्यांचा अर्ज कोणी वरती येऊ नका, वरती येऊ नका। बरोबर आहे। हे साहेब लाडकी बहीण योजनेअंतर्गत माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी योजना घोषित केली। त्यानंतर महिलांनी फॉर्म भरले आणि राखी पौर्णिमेपूर्वी मी सगळ्यांना हे मानधन देईन अशी जी घोषणा केली होती, त्याप्रमाणे राखी पौर्णिमेच्या पूर्वी 3 दिवस अगोदर महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे मानधन 3000 रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहे। त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। शिंदेसाहेब जे बोलतात ते करतात आणि करून दाखवतात, त्याची प्रचिती निश्चितपणे माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वांना आलेली आहे आणि त्यामुळेच डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण या विभागामध्ये महिलांच्या वतीने राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हा जल्लोष आनंद व्यक्त केला जात आहे। या ग्रामीण विभागामध्ये 21,768 महिलांना याचा लाभ मिळालेला आहे। त्याचप्रमाणे डोंबिवली शहर येथे 18,900 महिलांना याचा लाभ मिळालेला आहे। उर्वरित महिलांना काही दिवसामध्ये निश्चितच त्याचा लाभ मिळणार आहे।